मराठी माणसाला ना उद्योगधंद्यामध्ये म्हणजे उतरणं गरजेचं आहे आणि कधीही कोणावरही काहीही वेळ येऊ शकते, त्यामुळे तुम्ही सक्षम राहा. हा एक संदेश महिला वर्गासाठी. हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री गुगे बोडके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सो ग्रेट भेटच्या सेगमेंट मध्ये आज आपण अशा ठिकाणी भेट द्यायला आलो आहोत ना की ज्यांना बघून तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये देखील एक उत्स्फूर्त एक वेगळी एनर्जी नक्कीच येऊ शकते. हो बरोबर बोलते, कारण या महिलेने अगदी कष्ट घेऊन आज स्वतःचा फूड ट्रक हा उभा केलेला आहे. मी आहे विक्रोळीमध्ये, माझ्या पाठी आहे ते स्टेशन विक्रोळी स्टेशन आहे. विक्रोळी ईस्टला तुम्ही जर का बाहेर आलात तर गोदरेज हॉलच्या अगदी बाहेर आणि स्टेशन वरून दिसेल असा हा फूड ट्रक उभा आहे. माझ्या समोरच हा फूड ट्रक आहे. तुम्ही पाहू शकता की अगदी छान मस्त दिमाखात हा फूड ट्रक उभा आहे. मुळात या फूड ट्रकचं जे डिझाईन आहे ना ते एक नंबर आहे. तर मला स्वतःला हे डिझाईन आवडलंय. इथे बायकोला तिखट आणि मेवणीपेक्षा झणझणीत मिसळ मिळेल असे 101 ह्यांचे जे कोट्स आहेत ते यांनी इथे लिहिलेले आहेत. आम्ही चवीने माणसं जोडतो, खा मगर आराम से, असं वेगवेगळ्या खूप काही लिहिलेलं आहे. अपोजिट साईडला देखील भरमसाठ दिलेला आहे. तो आपण ह्यांच्याकडे पाहणार आहोत की काय काय व्हरायटी आहेत. पल्लवी ताई म्हणून यांचं नाव आहे, पल्लवी किचन असं आहे. आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ लंच अँड स्नॅक्स कॉर्नर असं या फूड ट्रकचं नाव आहे. स्टेशनच्या अगदी समोर आहे, अगदी 2 मिनिट्स वॉकिंग वर आहे. तो आपण यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे हे तर पाहणारच आहोत, परंतु ताईंसोबत गप्पा देखील मारणार आहोत. चला. ताई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा फूड व्हॅन पर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता, कशी सुरुवात झाली, कुठून सुरुवात झाली, कसं सुचलं सगळं. ऍक्च्युली मी पहिले जॉबला होती, PHP डेव्हलपर होती लिडन सॉफ्टवेअरला. त्यानंतर मी अचानक कोविड नंतर टिफिन सर्व्हिस माझ्याकडे चालू झाली. मी मुलांसाठी जॉब सोडला, त्यावेळेस टिफिन सर्व्हिस चालू झाली. प्रतिसाद मला चांगला मिळाला. त्यानंतर मी सगळ्यांच्या डिमांड वरती सगळ्यांना टेस्ट आवडायला लागली.
त्या हिशोबाने मी एक स्टॉल ओपन केला लंच टाइमचा. गोदरेज हॉस्पिटलच्या अगदी बाहेरच्या साईडला असतो स्टॉल. 12 ते 2:30-3 वाजेपर्यंत माझा स्टॉल असतो. तिथे व्हेज नॉनव्हेज सर्व करते मी. त्याला रिस्पॉन्स भरभरून मिळाला सगळ्यांचाच. त्यानंतर मग अचानक मनात आयडिया आली की काहीतरी याच्यापेक्षा थोडं मोठं करावं. त्यामुळे मग मी फूड व्हॅनचं हे केलं. स्टॉल किती वर्ष तरी चालू होता तुमचा? स्टॉल नाही म्हटलं तरी 3 ते 4 वर्ष चालू होता माझा. आणि ही फूड व्हॅन कधी? फूड व्हॅन आता 8 ते 9 महिने झालेत. ओके. सो जवळपास 4 ते 5 वर्ष त्यांनी त्यांचा जो स्टॉल होता त्याच्यावर आपलं जे डेली रुटीन होतं ते चालू होतं. 12 ते 3:30-4 वाजेपर्यंत स्टॉल. अजूनही तो स्टॉल असतो का? तो स्टॉल चालू आहे. म्हणजे फूड व्हॅन इथे फूड व्हॅनचं टायमिंग काय आहे? ऍक्च्युली तो स्टॉल म्हणजे माझा बेस आहे. फूड व्हॅनचा टायमिंग 12 ते रात्री 10-10:30 वाजेपर्यंत असतं कस्टमर. ओके. मग ऍट अ टाइम दोन्ही कसं हँडल? फूड व्हॅन जो बेस आहे तो मी सांभाळते. अच्छा. जे आहे ते. आणि फूड व्हॅनला मिस्टर असतात, त्यानंतर एम्प्लॉई आहेत 2-3 ते असतात. मी एक गोष्ट नोटीस केली की ह्यांनी ज्या फूड व्हॅन वर एम्प्लॉईज ठेवले त्या देखील महिला ठेवलेल्या आहेत. सो 12 ते 3-4 वाजेपर्यंत हॉस्पिटलच्या समोर जो स्टॉल असतो तो स्वतः त्या रन करतात, कारण तो त्यांचा पाया आहे आणि पाया कधीही खचून द्यायचा नसतो म्हणून त्या पायावर स्वतः उभ्या आहेत. आणि आता जो फूड व्हॅन जी उभी आहे विक्रोळी स्टेशनच्या अगदी बाहेर तिथे सध्या एम्प्लॉई आहेत आणि 3-4 नंतर तुम्ही स्वतः येता? मी स्वतः येते. ओके. सो त्या स्वतः इथे येऊन रात्री 10 वाजेपर्यंत जो फूड व्हॅन चालू असते तिथे त्या स्वतः असतात. कसा एकंदरीत प्रतिसाद असतो? प्रतिसाद मला अगदी भरभरून आहे, कारण की ह्याच एरियामध्ये स्टेशन जवळ आणि हॉस्पिटल जवळ माझं हे आहे स्टॉल. मी अगदी पहिले सांगितलं त्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना टेस्ट माहिती आहे 3 ते 4 वर्षामध्ये. त्यामुळे बऱ्यापैकी भरपूर प्रतिसाद, म्हणजे मला अपेक्षित नव्हता त्यापेक्षा जास्त प्रतिसाद आहे. नक्कीच. म्हणजे मी यांचं मेन्यू कार्ड पाहिलं त्याच्यामध्ये देखील मोमोज, सँडविच, फ्रँकी, फ्राईज असं स्नॅक्स देखील आहे. आणि प्लस दुसऱ्या साईडला लंच मध्ये भाजी पोळी, भात, म्हणजे डाळ भात, परत चिकन मध्ये नॉनव्हेज मध्ये देखील वेगवेगळ्या व्हरायटी असं सगळं काही अवेलेबल आहे आणि ते देखील आपल्या खिशाला परवडणार. म्हणजे तुमच्या ज्या प्राइस आहेत ना त्या अगदी प्रत्येकाच्या खिशाला परवडतील अशा आहेत. मी प्राइस वरती महिनाभर काम केलंय. अरे बापरे. म्हणजे सांगायचं गेलं तर मी विचार ना अगदी कमी कमवणाऱ्यापासून केलाय. ओके. की जो व्यक्ती कमी कमवून 50 रुपये पोट भरायला पाहिजे एखाद्याचं, मी 2 भाज्या 3 चपात्या देते 50 मध्ये. आणि चपात्या छोट्या नाही, घरगुती मोठ्या चपात्या. मी त्या हिशोबानेच प्राइस ठेवली आहे. आणि वडापाव 18 आहे. आणि बाकी सगळ्यांना परवडेल. कॉलेजच्या मुलांकडे पॉकेट मनी कमी असते त्या हिशोबानेच मी परवडेल तसंच ठेवलंय. मोस्टली 100 ओके. सो मोस्टली प्रत्येकाचा विचार करून त्यांनी ते सगळं स्ट्रक्चर आहे ते बनवलेलं आहे. सो माझ्या पाठची ही जर का फूड व्हॅन पाहिली ना ती एक युनिक पद्धतीने तिचं सगळं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. म्हणजे इथे बायकोपेक्षा तिखट आणि मेवणीपेक्षा झणझणीत मिसळ मिळेल, एक घोट चहा, असं खूप काय काय लिहिलेलं आहे. कसं सुचतं? ऍक्च्युली ती फूड व्हॅन बघायला कधी कोणी आलं ना ते वाचून हसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसणं बघूनच मला बरं वाटतं. सुद्धा आल्या आल्या तेच पहिलं नोटीस केलं की अरे किती वेगवेगळे कोट्स लिहिलेले आहेत. एक दिवशी अचानक रात्रीमध्ये फूड व्हॅन आलेली की त्याला काय डिझाईन करायचं तो विचार आलेला की काय करायचं. एक ठरलेलं पल्लवीत किचन की मी स्वतः हे करते ते करणार. पण मी नंतर विचार केला काहीतरी हटके पाहिजे. आपण मराठी आहे, मराठी माणूस काहीतरी हटकेच करतो. करायचं ते मग काहीतरी हटके म्हणून मी हा कॉन्सेप्ट निवडला. त्यामधलं काय काय गुगलचं आहे, खोटं नाही बोलणार, गुगलवर नाही घेतलंय, पण त्यामध्ये काहीतरी चेंजेस मी माझे केलेत. ओके. म्हणजे स्वतःचे भर टाकले. जसं एक आहे की एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जाने रमेश बाबू, मी त्यामध्ये लिहिले एक समोसे की किंमत तुम क्या जाने रमेश बाबू. असं काही काही थोडे चेंजेस केलेत. म्हणजे अगदी युनिक आणि छान आहे ही कॉन्सेप्ट. सो एकंदरीत तुम्ही महिलांना, युवकांना काय सजेस्ट कराल? म्हणजे तुमचा हा जो काही स्ट्रगल आहे तो पाहून अगदी काहीतरी वाटत असेल ना?
मी आता स्वतः माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मी एकेकाळी जॉब करायची. जॉब म्हटलं म्हणजे प्रेशर असतं, ते मी बघितलंय, तुम्ही बघितलंय. आणि महिलांना किती प्रेशर असतं हे सांगण्याची गोष्ट वेगळी नाही. मुलं सांभाळा, त्यांची स्कूल, क्लासेस सगळं चाललं त्यामध्ये, त्यांची तब्येत पाणी सगळं मॅनेज करून जी एक बाई निघते घरातून बाहेर, तिच्या डोक्यात 100 विचार असतात. ते सांभाळून जे करते ना बाई, त्याला सॅल्यूट आहे. पूर्ण महिला वर्गाला सॅल्यूट आहे त्याविषयी. मी ते केलं आहेत, पण मी नंतर विचार केला की मी असं काहीतरी करू शकते की मी कोणाला रोजगार देऊ शकते, असा कॉन्सेप्ट होता. पहिले मी तर स्टॉलवरच स्वतः हँडल करायची सगळं. नंतर जसा बिझनेस ग्रो झाला तसे चपातीवाल्या माझ्याकडे 2 ते 3 चपातीवाली, सगळं लेडीज स्टाफ आहे माझ्याकडे. इथे 3 लेडीज स्टाफ आहे. चपातीला 3 लेडीज आहेत माझ्याकडे. त्यानंतर भांडी घासायला 2 आहेत. अरे वा. हेल्पिंग साठी 1 आहे. सगळं लेडीज स्टाफ ठेवलाय. म्हणजे त्यांच्या एका व्यवसायातून, एक स्टॉल आणि एक फूड व्हॅन मधून जवळपास इथे 3, घरी चपात्यांसाठी 2, 5 आणि भांड्यांसाठी 2, 7 आणि हेल्पर आहेत 8. म्हणजे अशा 8 ते 9 महिलांना त्यांच्या मार्फत रोजगार मिळतोय. म्हणजे पल्लवीज किचन या एका ब्रँड मार्फत 8 ते 9 महिला रोजगार कमवतात. म्हणजे ही गोष्टच ऐकायला खूप छान वाटते. आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना रोजगार मिळतोय हे वेगळंच नाही, ते खूप म्हणजे खूप समाधान वाटतं. म्हणजे अक्षरशः म्हणजे आता मी एक कॉन्सेप्ट सांगते. एक चपाती आले समजून घ्या, ओळखीचेच येते, लहान मुलांना सांभाळून ते कमवतात 2 पैसे घरी बसून. त्यांचा जो आनंद असतो ना तो मला आवडतो बघायला, की नाही ते काहीतरी घरही होत आहे आणि व्यवसाय आपण काहीतरी कमवल्याचं एक समाधान आहे. आणि त्यांच्यापैकी कोणी काही असं घेतलं ना ते मला आनंदाने सांगतात, दीदी वो इसमें था, वो मैंने में उसमें लिया है. अरे म्हणजे असं बरं वाटतं की हा आपल्यामुळे काहीतरी ते आनंद व्यक्त करतात. घेतली काहीतरी केलं, त्या पैशांचं चीज झालं, म्हणजे काहीतरी आनंद माझ्यामुळे कोणाच्या ह्याच्यात तरी आनंद येतोय, तीच मोठी गोष्ट मला वाटते. नक्कीच. म्हणजे खूप छान आहे. तरी एखादा संदेश काय द्याल आता? संदेश द्यायला गेलं तर नवीन पिढीला आणि महिला वर्गांना जे आहे ते, नवीन पिढीला संदेश आहे की ओके जॉब करा, तुम्ही एज्युकेशन करताय, तुम्ही जॉब करा, पण मराठी माणसाला ना उद्योगधंद्यामध्ये म्हणजे उतरणं गरजेचं आहे. मुंबई इथे तर नक्की उतरा. तुम्हाला वाटतं थोडे एफर्ट्स आहेत, थोडं स्ट्रगल आहे, थोडं टेन्शन आहे, सगळं आहे, पण त्याच्यातून जे यश मिळतं ना ते भरपूर असतं. आणि ते आपल्याला म्हणजे ते व्यक्तच करता येत नाही. आपल्या स्वतःची एक ओळख निर्माण होते सगळ्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये. आणि महिलांना तर सांगते, करा डेअरिंग, निघा बाहेर आणि काहीतरी करा. बाहेर पडल्याशिवाय समज, आणि डेअरिंग केल्याशिवाय तुम्हाला घरी कोणी सांगायला येणार नाहीये की तुम्ही चला काहीतरी करा, हे सांगायला. आणि कधीही कोणावरही काहीही वेळ येऊ शकते, त्यामुळे तुम्ही सक्षम राहा. हा एक संदेश महिला वर्गासाठी. तो आपण ताईंशी तर गप्पा मारला. ताईंनी जो संदेश दिला तो अगदी खरा आहे. कधीही कोणावरही कधीही कोणतीही वेळ येऊ शकते, हे अगदी खरं आहे. त्यासाठी प्रत्येकाने, मग ती महिला असो, पुरुष असो, किंवा आताची जी नवीन तरुण पिढी आहे, कोणी असो, काहीतरी कोणीतरी कमवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ, हा इंटरव्ह्यू, ही संपूर्ण जी मुलाखत आहे ती कशी वाटली, ताईंचा प्रवास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. परंतु तुम्ही जर का मराठी व्यावसायिक असाल आणि तुम्हाला देखील तुमचा व्यवसाय जर प्रमोट करायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि ताज्या व्हिडिओज पाहण्यासाठी देखील ग्रेट भेट गायत्रीला नक्की फॉलो करा. थँक्यू.